तरले नामदार का ठसाना नामधार का ठसाना नामदार का ठसाना विठ्ठला विठ्ठल हरि हरि हरि
की जय महाराज की जय महाराज की जय हर हर हरी शरण गेले पंढरी राया तरली तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा भुक्ती मुक्तीचे ते स्थळ भोळे भाविका निर्मळ तरली तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा गाईले पुराणी तुका म्हणे वेदवाणी तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा आता अभिनव वाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा श्री विश्वमोहिनी नमस्कारिले मिया पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमः दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया हा दान कृपाला दाने दारा समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम कलावज्ञ जीवोधरार्थावतारं कलांकांकते ज्योधिका मोदिवक्त्रम् खलानीशवादा पनोदार दक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आत्मरूप गणेशु स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे जयांचे निआठवे शब्द सृष्टी अंगवे सारस्वताघवे जिव्हे सिये वकृत्वा गोडपणे अमृता ते पारू म्हणे रस होती गोळगणी अक्षरांसी भावाचे अवतरण अवतरविती निज पुन हाताचडे संपूर्ण तत्वभेदी श्री गुरूंचे पाय जय हृदय बसून ठाय तै एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारुनी आता संपाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं निवृत्तिनाथाचे चरणी निवृत्तिनाथाचे चरणी निवृत्तिनाथाचे चरणी निवृत्तिनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका
जनार्दने शरण एका जनार्दने शरण एका जनार्दने भाग्यवंतया शरण गेले पंढरी राया तरली तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेसाठी घेतलेला भंग महान भगवत भक्त देहूचे सुप्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंग संहितेतील अर्थात अभंग गाथेतील अभंग असून वर्तमान अभंगाच्या माध्यमातून श्री तुकोबाराय जे भगवान परमात्म्याला शरण गेले आहेत आम्ही त्यांनाच भाग्यवंत म्हणू. विठला विठला श्री विठाला विठाला चालत आलेला चालत असलेला आणि कायम स्वरूपी पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र कासरवाडी गावातील आज माझ्याकडे 6व्या दिवसाची कीर्तन सेवा समस्त ग्रामस्थ भजनी मंडळाच्या माध्यमातून तथा संत पूजन अर्थात आणि संत भोजनांच्या माध्यमातून अर्थात शास्त्र वर्णन करत अधिकस्य अधिकम फलम या पुरुषोत्तम मासामध्ये आपण जितकं दान कराल त्याही पेक्षा काही पटीने त्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं. आणि याच्याही पेक्षा शास्त्र वर्णन करत हाताचा जर खरा दागिना जर काय असेल हस्तस्य भूषणम दानम या हाताने चांगलं काहीतरी दान व्हावं. पण दान करत असताना देश बघावा, दान करत असताना काळ बघावा आणि दान करत असताना समोरचा व्यक्ती त्यासाठी पात्र आहेत का नाही हे बघावं. विठला विठला आमचे गुरुजी आम्हाला पाठामध्ये सांगायचे म्हणायचे बुवा आपण एखाद्याला काहीतरी दान करतोय आपल्या पवित्र हाताने आपण काहीतरी दान करतोय पण दान करत असताना आपण त्याला दान केलं पण त्यानं तिकडं जाऊन भलतच खाल्लं भलतच पिलं तर त्याचं अर्ध पाप आपल्याला भोगावं लागतं. विठला विठला वैकुंठवासी मारुती बाबांच्या स्मरणार्थ आमचे आदरणीय मामा असतील खंडराव मामा असतील आमचे आदरणीय किरू मामा असतील परशुराम मामा असतील आमच्या भगिनी दाजी सगळ्यांच्या मार्फत तुम्हाला पण आणि मला पण सगळ्यांना या ठिकाणी संत भोजनाचं आयोजन केलं आहे अधिक मासाच्या निमित्ताने. आणि या सप्ताहाकरता समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. तथा राम लक्ष्मणासारखी जोडी असणारे आमचे आदरणीय प्रवीण महाराज असतील आदरणीय आमचे श्रीहरी महाराज असतील. आणि खरं तर राम लक्ष्मणाची जोडी काही ठिकाणीच पाहायला मिळते पण संप्रदायामध्ये कमी पाहायला मिळते आणि त्यामध्ये हे दोन जोडी आहेत. आणि गोड असा मृदंग वाजवणारे आमचे सचिन महाराज असतील आदरणीय महाराज या ठिकाणी बसलेले आहेत. खर तर मी वयाने बारीक आणि शरीराने बारीक त्यासाठी 2 नाही 4 चोपदार या ठिकाणी ठेवलेले आहेत. आणि माझे ज्येष्ठ जीवलग गुरुबंधू आपल्याच परिसरातील आदरणीय हर्षलजी महाराज खैरनार ते या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांची मला वाटतं परवा एकादशी काल एकादशीच्या निमित्ताने प्रवचन सेवाही झाली आणि आपल्या सगळ्यांचाच आवाज वरती बसलेले जेवढे आहेत 2-3 गायक असतील मृदंगाचार्य असतील मी असेल माझा आपल्या सगळ्यांचा आवाज तुम्हापर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या शेजारचं गाव गोंदे गावातील जशी ही 2 जोडी आहेत तशी दोघा भावांची आमचा सागर दादा असेल आमचा सचिन दादा असेल गोड अशी त्यांची साऊंड सिस्टीम आहे व्यवस्थित. ते बटन वगैरे फिरवायचे त्यांनाच कळतात आपल्याला कळत असत आपण तिथे गेलो असतो पण ते आपल्याला काही कळत नाही पण गोड अशी साऊंड सिस्टीम आहे परिसरामध्ये गाजलेली आहेत. नुसता परिसर नाहीत मुंबई क्षेत्रामध्ये एकदा गोरेगाव सुरू झालं का तिथून पुढे 2 महिने हे काही घरी येत नाहीत अशी गोड साऊंड सिस्टीम आहेत आणि आमचा सगळ्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवतात. म्हणून उरलेल्या काहीशा वेळेमध्ये जितकी वेळ आपल्याला पुरेल जोपर्यंत तुम्हाला भूक लागत नाही
तोपर्यंत आपण अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठला विठला हरी विठ्ठल 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 अधिक मासाच्या निमित्ताने प्रत्येकाकडून काहीतरी दान घडावं आणि त्या दानाच्या माध्यमातून श्रवण भक्तीही घडावी, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये पुण्य लाभेल आणि आपण खरेच भाग्यवान आहात की अधिक मासाच्या निमित्ताने आपण सप्ताह ठेवलाय आणि तोच अनुषंग तोच हेतू डोळ्यासमोर ठेवून मी सुद्धा तोच अभंग घेण्याचा प्रयत्न केला. विठला विठला हरी श्री तुकोबराय वर्तमान अभंगाच्या माध्यमातून एक प्रकारे भाग्याचं कारण सांगतात. तुकोबराय बोलतात, भाग्यवंत मनोदया शरण गेले पंढरी राया. आम्ही त्याला भाग्यवंत म्हणून प्रश्न केला तुकोबरायांना, पण तुकोबराय कोणाला? तुकोबराय म्हणतात जे पंढरी राया शरण गेले. राया शब्दाचा अर्थ आहे राजा. पंढरी क्षेत्राचा जो राजा आहे अशा राजाला अर्थात त्या नगराच्या राजाला, त्या अध्यक्षाला जे शरण गेले आहेत त्याला आम्ही भाग्यवंत म्हणू. ठीक आहे तुकोबराय, त्याचं फळ काय? लक्षण तुम्ही सांगतायत, पण त्याचं फळ तुकोबराय सांगतात, तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. भगवंताच्या शरणागतीच्या माध्यमातून तथा त्याच्या नामचिंतनाच्या माध्यमातून कित्येक जणांचा उद्धार झालेला आहे, हे त्याचं फळ आहे. पण महाराज त्याचा स्थळाचा विचार करत असताना, नवे नवे नामचिंतनाचा विचार करत असताना विशिष्ट अधिकारी लागत असेल. तुकोबराय सांगतात, पहिले 2 स्थळ सांगतो, नंतर त्याचा अधिकार सांगतो. स्थळ एक प्राप्त होतं भगवंताच्या नामचिंतनातून, त्याला एक भुक्तीचं स्थळ प्राप्त होतं आणि एक त्याला मुक्तीचं स्थळ प्राप्त होतं. आपल्याकडे स्थळ फक्त एवढंच एक स्थळ माहिती आहे हा, पण तुकोबराय सांगतात भुक्ती मुक्तीचे ते स्थळ आणि भोळे भाविका निर्मळ. तुकोबराय सांगतात अगदी सामान्यातला सामान्य व्यक्ती जरी असला तरी त्याला भगवंताच्या नामचिंतनाचा अधिकार आहे. का हो तुकोबराय? सगळं सांगत असताना तुमच्याकडे काही पुरावा आहेत का? तुकोबराय सांगतात एक काय अनेक पुरावे घ्या, गाईले पुराणी तुका म्हणे वेदवाणी. तुकोबराय सांगतात अगदी कंठरावाणी 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण भगवंताचं नामचिंतन करतात. अशा भगवंताला आपण प्रत्येक जण शरण जा, तो आपला उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. विठला विठला हरी विठ्ठल बोला पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. एक प्रकारे तुकोबराय आपल्याला भाग्याचं कारण सांगताय. काय? या समाजाचा विचार करत असताना नवे नवे या मृत्यू लोकांमध्ये आपण जर नजर टाकू गेलो तर प्रत्येकाला असं वाटतं मी कसा भाग्यवान, मी इतका भाग्यवान आहे की माझ्यापेक्षा अन्य दुसरं कोणीही भाग्यवान नाही. प्रत्येकाची समज अशी निर्माण झालेली आहे की बाबा माझ्यापेक्षा या जगतामध्ये या मृत्यू लोकांमध्ये अन्य दुसरं कोणी भाग्यवान नाहीत. अगदी कीर्तनकाराला वाटतं मी इतका भाग्यवान आहे, माझ्यापेक्षा गायकही भाग्यवान नाही, ऐकणारे नाही, वादकही नाही, कुणीच भाग्यवान नाही. प्रत्येकाला वाटतं. अगदी ज्ञानोबरांची भाषा आहे, ज्ञानोबरा 2ऱ्या अध्यायामध्ये वर्णन करतात, जगस्प्रेयास्पद एक सार्वभौम पद. प्रत्येकाला वाटतं मी इतका भाग्यवान आहे. अगदी या भाग्यवंता संबंधी किंवा भाग्यवाना संबंधी विचार करत असताना एखाद्याच्या जीवनामध्ये, अगदी आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये, जीवनाचा इकडे लक्ष, याचा थोडा विको कमी कर सचिन, थोडा हा. एक चांगली घडते आणि एक वाईट घडते. आपल्या जीवनाचा विचार करत असताना एखादी घटना चांगली घडली की माणूस म्हणतो आमच्या भाग्याने घडली. एखादी घटना वाईट घडली की आपण प्रत्येक जण आपल्या भाग्याला दोष देत असतो, माझ्या भाग्याने घडली. विठला विठला हरी विठ्ठल 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 विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय. विठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अगदी हा भाग्य नावाचा शब्द आपल्याला वेगवेगळ्या अंगाने पाहायला मिळतो. अगदी समाजामध्ये राहत असताना कुणी याला दैव म्हणत, कुणी याला संचित म्हणत, कुणी याला प्रारब्ध म्हणत, कुणी याला नशीब म्हणतात. आजच्या भाषेत माझे श्री तुकोबराय त्याला भाग्य म्हणतात. विठला विठ्ठल विठ्ठल अजून विचार करत असताना संत वाङ्मयात नेहमी 2 प्रकारचा वाद पाहायला मिळतो. एक आहेत प्रारब्धवादी आहेत आणि एक आहेत प्रयत्नवादी.
जे प्रारब्धवादी आहेत, जे नशीबवादी आहेत किंवा जे संचितवादी दैववादी आहेत, ते आपल्या जीवनामध्ये एखादी घटना जर चांगली घडली वाईट घडली तर ते प्रयत्नाला खाल्ल्या स्तराचं मानतात आणि प्रारब्धाला श्रेष्ठ रूपाने मानतात. पण काही प्रयत्नवादी असतात की ज्यांना आपल्या प्रयत्नावर ठाम विश्वास असतो आणि काहींना आपल्या प्रारब्धावर ठाम विश्वास असतो. पण जे प्रयत्नवादी आहेत ते त्या प्रारब्धाला खालच्या स्तराचं मानतात आणि प्रयत्नाला श्रेष्ठ रूपाने मानतात. विठ्ठला विठ्ठला सरळ भाषा आहेत की आपल्या जीवनामध्ये घडणारा प्रत्येक भोग आपल्या संचितावर अवलंबून आहे. तुकोबाराय वर्णन करतात, भोग तो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान करावे ते मनी समाधान भोगतो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान करावे ते मनी भोगतो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान करावे ते मनी समाधान तुकोबाराय बोलतात, भोगतो नगडे संचिता वाचूनी करावे ते मनी समाधान. आपल्या जीवनामध्ये प्रत्येक घडणारी घटना आपल्या संचितावर, नशिबावर, दैवावर, प्रारब्धावर, भाग्यावर अवलंबून आहे. अगदी विचार करत असताना आपल्या गावाची संख्या एवढीच आहे का बरं? नाही, अजून असतील. बरोबर आहे का नाही? अंधारात आता लाईट बंद केली त्याच्यामुळे दिसत नाही. पण कीर्तनामध्ये तेच सहभागी होऊ शकले ज्यांच्या प्रारब्धात आहे ते. विठ्ठला विठ्ठला भाग्याचा विचार करत असताना पंचदशिकार वर्णन करतात, अवश्यम भावी भावानाम प्रतिकारो भवेत यदि तदा दुःखेर न लिप्पेरन नलराम युधिष्ठिरा. अवश्य असणाऱ्या गोष्टीमध्ये जर बदल करता आला असता नलराजा, रामराजा, युधिष्ठिर राजा हे दुःखाने लिप्त झाले नसते. विठ्ठला विठ्ठला राजाचा विचार करा, पत्नीच्या वियोगाच्या माध्यमातून दुःख सहन करावंच लागलं. अगदी मी सुरुवातीला बोललो, प्रारब्धवादी प्रयत्नवादी या संबंधी विचार करत असताना प्रभू रामचंद्रांच्या जीवनाचा विचार करा. अगदी विचार करत असताना प्रारब्ध संबंधी जे पाय आज राजसिंहासनावरती, राज गादीवरती आरूढ होणार होते, ते पाय उद्या वनकल नेसून वनवासाच्या दिशेने निघण्यासाठी तयार झाले होते. अगदी ती कैकेयी माता आपल्या पती देवाकडून अर्थात दशरथ राजाकडून 2 वर मागून घेते. भरताला गादी, रामाला वनवास, भरत राजाला गादी द्यायची आणि प्रभू रामचंद्र परमात्म्याला वनवासासाठी पाठवायचं. बरं किती दिवस? ज्या पद्धतीने आपली वारी असते, आता निवृत्तीनाथांचं प्रस्थान होईलच महिनाभराचं. तसा वनवास दिला का? नाही, तब्बल 14 वर्षाचा वनवास दिला. बरं देत असताना प्रभू रामचंद्र परमात्मा आता आदल्या दिवशीचा विचार करत असताना सगळी अयोध्या नगरी अगदी आनंदाने भरून गेली होती. आज आमचा राजा, आमचा देव, आमचा परमात्मा राजगादीवरती बसणार आहेत. प्रत्येकाला आनंद होता, उत्साह होता. प्रत्येकाला वाटायचं आपला राजा आज गादीवरती बसणार आहेत. पण ज्या वेळेस हा वर ऐकल्यानंतर की प्रभू रामचंद्र परमात्मा वनवासाला निघणार आहेत, अगदी भगवान परमात्मा सगळ्यांचे दर्शन घेत आहेत
आणि दर्शन घेत असताना लक्ष्मण भैया त्यांना शोधतायत आणि शोधत असताना भगवंताला प्रश्न करतात, देवा भैया मी ऐकलं ते खरं आहेत का? देव सांगतात, लक्ष्मणा तू काय सकल अयोध्या नगरीने जे ऐकलं ते सगळं कसं आहे? खरं आहे देवा. नवे नवे हा दोष तर आहेतच, नवे नवे ती कैकेयी माता दोषी आहेत, नवे नवे तो पिता अर्थात दशरथ राजा सुद्धा दोषी आहेत. त्यावेळेस भगवान परमात्मा सांगतात, अरे लक्ष्मण हे प्रारब्ध आहे, हे भोगावं लागतं. त्यावेळेस लक्ष्मण सांगतो, आज रामाचं प्रारब्ध खरं ठरतं का लक्ष्मणाचा प्रयत्न अर्थात पराक्रम? मला सांगा काय खरं ठरलं? प्रभू रामचंद्र परमात्मे वनवासाला गेले, प्रारब्ध खरं ठरलं का लक्ष्मणाचा प्रयत्न? अर्थात प्रारब्ध खरं ठरलं. विठ्ठल विठ्ठल आता एक बारकावा सांगून जातो. प्रभू रामचंद्र परमात्म्याचं जीवन चरित्र रचत असताना वाल्मिक ऋषीने जे रचून ठेवलं त्याच पद्धतीने भगवान परमात्म्याला वागावं लागलं. बोलिला वाल्मिक तैसे करीन वरतोनी दादीन नामने वरतोनी दादीन नामने बोलिला वाल्मिक तैसे करीन वरतोनी दादीन नामने वरतोनी दादीन नामने. ज्या पद्धतीने वाल्मिक ऋषीने रचून ठेवलं, लिहून ठेवलं, वरतुने गाविलं, त्याच पद्धतीने मी त्याचं अनुकरण करेन. अगदी तिसरा राजा आहे तो म्हणजे कोणता? युधिष्ठिर राजा. जो राजा धर्माने जगणारा राजा, जो राजा सत्याने जगणारा राजा, पण परिणाम शेवटी दूध खेळण्यामध्ये एक प्रकारे जुगार खेळण्यामध्ये प्रवृत्त झाला. काय कारण असेल? धर्माने जगणारा राजा, प्रत्येकाला धर्म शिकवणारा राजा, प्रत्येकाला सत्य शब्द शिकवणारा राजा आज जुगार खेळण्यामध्ये का प्रवृत्त झाला? त्या काळची घटना म्हणजे आता प्रत्येकाला माहित आहे, पण एक छोटस वाक्य सांगून जातो. राजाला त्या काळामध्ये निर्माण झालेली तत्काल विशिष्ट बुद्धी, ही जी बुद्धी ज्ञानोबा सांगतात की होणारासारखी बुद्धी टाके. ज्या पद्धतीने आपलं होणार असतं त्या पद्धतीने आपली बुद्धी तिथपर्यंत नेऊन पोहोचते. त्याच पद्धतीने राजाच्याही जीवनामध्ये त्या पद्धतीची बुद्धी निर्माण झाली आणि राजा जुगार खेळण्यामध्ये प्रवृत्त झाला. एक प्रकारे राजाचं प्रारब्ध. विठ्ठल विठ्ठल म्हणजे एक प्रकारे प्रारब्धामध्ये संचितामध्ये जसं आहे तसंच होणार. जेव्हा होणार तेव्हाच होणार. त्यामध्ये काळी मात्र कुणीही बदल करू शकत नाही. काय झालं? एकदा जन्मेजय राजा आणि व्यास मुनीच्या जीवनातील कथा आहे. इकडं घोडे आहेत का? घोड्याचं थोडं वातावरण आहे. मग कसं आहे? आमच्याकडच आहे, त्याच्यामुळे थोडा तुम्हाला समजेल असा दृष्टांत प्रारब्ध संबंधी ऐका. काय झालं? एकदा जन्मेजय राजा व्यास मुनींना प्रश्न करतोय. आता व्यास मुनी कोण? हे त्रिकालदर्शी, ज्यांना तीनही काळाचं ज्ञान आहे. सकाळचं नाही, 3 काळ. तुम्ही कितवीला आहे? 4थी 5वी 6वी 7वी. 3 काळ कोणते? ज्याला इंग्लिश मध्ये टेन्स असं म्हणतात. शाळेत नाही जाती? शाळेत कोण जाते? हा बोल बाळा. नाही नाही, क्रमाने सांगायचं. बसूनच सांग. वा वा वा, टाळ्या वाजवा. असा श्रोता पाहिजे. ऐका, तिन्ही काळाचं ज्यांना ज्ञान अर्थात भूतकाळाचंही ज्यांना ज्ञान, चालू असलेल्या वर्तमान काळाचंही ज्यांना ज्ञान आहेत आणि येणाऱ्या भविष्य काळाचं ज्यांना ज्ञान आहेत असे व्यासमुनी. आणि व्यासमुनीने जन्मेजय राजा प्रश्न करतो, व्यासमुनी आमच्या पूर्वजांच्या काळामध्ये तुम्ही होतात ना, आता या जन्मेजय राजाचे पूर्वज कोण? ज्या पद्धतीने आपले पूर्वज आपण आजोबा वडील आजोबा पंजोबापर्यंत किंवा पंजोबाच्या पुढे नाही सांगू शकत, ते पण आपल्याला आपले वडील सांगतात म्हणून. आता येणाऱ्या पिढींचा तर विषय सोडाच, पण तिथपर्यंत आपण सांगू शकतो. तसं जन्मेजय राजाचे पूर्वज म्हणजे 5 पांडव होते. आमच्या पूर्वजांच्या काळामध्ये तुम्ही होतात, मग त्यांना वनवास का भोगावा लागला? तुम्ही सोडा, साक्षात द्वारकेचा राणा पांडवा घरी. अगदी द्वारकेचा राजा, राणा म्हणजे राजा आणि राया म्हणजे राजा. द्वारकेचा राजा असणारा भगवान श्रीकृष्ण परमात्मा तो पांडवांच्या घरी राहत असताना पाहते पांडव अखंड वनवासी परित्या देवासी आठविती. असा भगवान परमात्मा त्यांच्या सोबत असताना त्यांना प्रारब्ध अर्थात वनवास का भोगावा लागला?
त्यावेळेस व्यास मुनी सांगतात त्यांचं दैव नशीब प्रारब्ध आहेत राजा. अहो, काय प्रारब्ध? त्यावेळेस राजाला व्यास मुनी त्याचं प्रारब्ध सांगतात जन्मेजय राजाचं. एक वेळेस भगवान परमात्मा आपल्या भक्ताचं भक्तीचं ओझ आपल्याकडे घेतो, पण प्रारब्धामध्ये बदल करू शकत नाही. विठ्ठला विठ्ठला विठाला हरी विठाला हरी विठाला हो, अगदी विचार करत असताना अंब ऋषीसाठी जन्मसोशी येले. अंब ऋषी राजा करता भगवान परमात्म्याने 10 अवतार घेतले, पण अंब ऋषी राजाचं प्रारब्ध भगवान परमात्मा बदलू शकला नाही. त्यावेळेस व्यासमुनी जन्मेजय राजाला सांगतात, राजा ऐक, तुझं प्रारब्ध मी तुला सांगतो. काय सांगताय? भविष्य सांगतात राजाचं. आणि त्या भविष्यामध्ये प्रारब्धामध्ये मला थोडासा तरी किंचित तरी बदल करून दाखव. काही काळानंतर, काही दिवसानंतर तुझ्या या पवित्र नगरीमध्ये एक घोडे विकणारा येईल, अर्थात घोडे विक्री करणारा येईल. आल्यानंतर राजा तू त्याला येऊन द्यायला नकोय, पण त्या घोडे विकणाऱ्याला तू येऊ देशील. काहीशे घोडे विकल्या जाईल तुझ्या परवानगीनुसार, आणि विकल्यानंतर तो घोडा तो तुला देणार आहे एक घोडा भेट स्वरूपामध्ये. तो घोडा घेऊन तू दक्षिण दिशेला जाशील. दक्षिण दिशेला गेल्यानंतर घोडा मध्यंतरी थांबेल. थांबल्यानंतर घोडा आपल्या पोटातली जी विष्ठा आहेत, जी घाण आहे, ती बाहेर टाकेल. बाहेर टाकल्यानंतर ती घाण तू बाजूला करायला नकोय. का बरं? अशी उचकायला नकोय. का? तर त्याच्यातून एक पेटी येणार आहेत. त्या पेटीतून ती पेटी उघडल्यानंतर त्यातून एक कन्या बाहेर येईल. त्या कन्येचा तू स्वीकार करायला नकोय, आणि तिचा स्वीकार केल्यानंतर तिला तू घेऊन जाशील. दोघं विवाह करशाल. परिणाम शेवटी तिच्या म्हणण्यानुसार तुला यज्ञ करावा लागेल, आणि यज्ञामध्ये काही ब्राह्मणांची हत्या तुझ्याकडून घडेल. यामध्ये मला बदल करून दाखव. विठ्ठला विठ्ठला बरेच दिवस निघून गेले. राजाच्या नगरीमध्ये व्यास मुनींनी सांगितल्याप्रमाणे एक घोडे विकणारा आला. आता व्यास मुनींनी काय सांगितलं होतं? त्याला येऊन द्यायचं नाही. राजा म्हणतो आपल्याला घोडा घ्यायचा नाही ना, इतरांना घ्यायला काय अडचण आहे? राजानं सांगितलं तुझे घोडे विकण्याचं काम तू कर. आनंद वाटला, कारण एखाद्याच्या परवानगीशिवाय आपण एखादं कार्य करू शकत नाही, आणि ते पण त्याच्या नगरीमध्ये. एखाद्याचं थोडंफार मतदान घ्यायचंय तर त्याच्या नगरीमध्ये थोडं असो, विषय वाजून जाईल. मग परवानगी घेतली, आणि राजाचे अर्थात त्या घोडे विक्री करणाऱ्याचे सगळे घोडे विकल्या गेले. आणि विकल्या गेल्यानंतर त्याला थोडासा आनंद वाटला. आज राजाच्या परवानगीनुसार आपल्याला परवानगी मिळाली, आणि त्या परवानगीमुळे आपल्याला घोडे विकण्याचं काम मिळालं. आपले सगळे घोडे विकल्या गेले. एक प्रकारे आपला धंदा चांगल्या स्वरूपामध्ये झाला, पैसे मिळाले, आनंद वाटला. मग आपला एक स्वभाव, प्रत्येकाचा, प्रत्येक माणसाचा, प्रत्येक मानवाचा एक स्वभाव आहे. एखाद्यामुळे जर आपली एखादी वस्तू चांगल्या पद्धतीने विकल्या गेली, तर त्या मोबदल्यात आपण त्याला काहीतरी देत असतो. हा प्रत्येकाचा उपकाराच्या माध्यमातून एक स्वभाव आहे, एक प्रकारे कृतज्ञता त्याला म्हटलं जातं. आणि मग तो राजाकडे आला. राजा म्हटलं काय झालं? कुणी काय बोललं का प्रधानजी वगैरे? नाही राजा, तुमच्यामुळे सगळे घोडे विकल्या गेले आहेत. मला असं वाटतं माझा एक आवडता घोडा, गुणवान घोडा, चांगला घोडा तुम्हाला भेट स्वरूपामध्ये द्यावा. आता व्यास मुनीने घ्यायला सांगितलं नाही. राजा म्हणतो घ्यायला काय अडचण आहे, दक्षिण दिशेला जायचं ना, एवढंच आहे ना. राजाने घोडा घेतला. पहिल्या दिवशी पूर्व दिशेला गेला. ज्ञानोबा सांगतात पूर्व दिशेच्या रावळी पूर्व दिशेला गेला, आणि गेल्यानंतर काहीच झालं नाही. नंतर पश्चिम दिशेला गेला, काहीच झालं नाही. उत्तर दिशेला गेला. राजा म्हणतोय तिन्ही दिशेला जर काही झालं नाही, दक्षिण दिशेला जायला काय अडचण आहे? हा, सांगितलंय व्यास मुनी घोडा थांबेल, घाण वगैरे टाकेल, पण जाऊन तपाऊ. तिन्ही दिशेला जर काही अडचण आली नाही, तर त्या दिशेला जायला काय अडचण नाही. दक्षिण दिशेला राजा घोडा घेऊन गेलेला आहे. घोडा सांगितल्याप्रमाणे मध्यंतरी थांबला. घोड्याने आपल्या पोटातली जी घाण होती, जी विष्ठा होती, ती बाहेर टाकली. टाकल्यानंतर राजाला माहित होतं यातून पेटी बाहेर येणार आहे. राजाने ती घाण बाजूला करायची नव्हती. राजाने घाणही बाजूला केली, पेटी उचकली, आणि उचकल्यानंतर राजाला वाटलं त्यातून येणारी कन्या किती सुंदर असेल. राजाचा हेतू बघा. राजाने उघडली पेटी, आणि त्यातून एक सुंदर कन्या, सुंदर मुलगी बाहेर आली. मग राजाला काय दम निघेल का? राजा म्हणतोय हा क्षत्रिय धर्म आहे. एखाद्या राजाने एखाद्या स्त्रीला, एखाद्या कन्येला रस्त्यावर सोडणं उचित नव्हे. मग राजा म्हणतो चल मी तुला घरी घेऊन जातो. राजा तिला घरी घेऊन जातो. घरी घेऊन गेल्यानंतर काही काळानंतर दोघांचा विवाह होतो, आणि विवाह लग्न झाल्यानंतर ती राजाला एक दिवस प्रश्न करते, राजा किती दिवस? 5 वर्षाच्या या नगरीमध्ये राजा राहणार तुम्ही. तुम्हाला असं कधी वाटलं नाही का आपण स्वर्गाचा राजा व्हावा?
राजा म्हणतोय स्वर्गाचा राजा होण्याकरता 100 यज्ञ करावे लागतात, अर्थात 100 यज्ञांच्या पुण्याच्या माध्यमातून स्वर्गाचा राजा होता येतं. मग आता आपल्याला यज्ञ करावं लागेल. आता राजाला काय थोडस भरून दिल्यानंतर राजाला मुळात त्याच नगरीमध्ये सुख होतं, पण पत्नीच्या सांगण्यावरून राजा म्हणतो काय अडचण आहे. ब्राह्मण देवतांना बोलावलं आणि ब्राह्मण देवतांना बोलावल्यानंतर पहिल्या दिवशी यज्ञाचा प्रारंभही झाला. परिणाम शेवटी असा झाला, यज्ञ सुरळीतपणे पहिल्या दिवशी चांगल्या रीतीने पार पडला. दोघांनाही आनंद झाला. दोघे राजा सगळ्यांना म्हणतात ब्राह्मण देवतांना आपण जेवणासाठी बसून घ्यावं. आजूबाजूचे जेवढे काही सेवक होते त्यांना सांगितलं आज तुम्ही ब्राह्मण देवतांना भोजन वाढायचं नाही, आम्ही दोघे उभयता मिळून आज सर्व ब्राह्मण देवतांना भोजन वाढू. वाढत असताना इतकं वाढलं. आपल्याकडे एक नियम आहे काय, आपण प्रत्येक जण संध्याकाळी जेवण कमी करतात, मी नाही करत, पण तुम्ही सगळे जे ज्यांचं 35-40च्या वय पुढे ज्यांचं वय झालं ती मंडळी जेवण थोडं संध्याकाळच्या वेळेस कमीच करतात. इतकं वाढलं की परिणाम शेवटी असा झाला, सकाळी सूर्योदयाच्या आधी म्हणजे सूर्य उगवण्याच्या आधी यज्ञ चालू करायचा असतो, पण रात्री इतकं भोजन वाढलं, अगदी 56 भोग होते. जे भगवंताला असणारे 56 भोग राजाने आणि राणीने ब्राह्मण देवतांसाठी आणलेले होते. आणि मग इतकं वाढलं सकाळी सूर्योदयाच्या आधी ब्राह्मण देव उठले नाहीत. आणि जर सूर्योदयाच्या आधी जर यज्ञ चालू झाला नाही तर यज्ञ खंडित होतो, म्हणजे पुन्हा चालू करावा लागतो नव्याने. राजाकडे सेवक धावत आला, राजा काल चालू केलेला यज्ञ खंडित झाला. राजा म्हणतो कोणामुळे? राजा ब्राह्मण देवतामुळे. राजा धावत गेला, हातामध्ये तलवार घेतली. संपूर्ण ब्राह्मण मंडळी लाईनीमध्ये झोपलेले होते, सर्वांचे मुंडके छाटून टाकले. प्रसंग संपला. प्रारब्ध सांगून सुद्धा बदलता आलं नाही. विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अगदी शास्त्र वर्णन करतं, एखाद्या माणसाने विषाचं झाड लावले असेल, आंब्याचं नाही बरं का, आता आंब्याचं सीझन चालू आहे तेव्हा आंब्याचं नाही, मग विषाचं झाड लावलेलं असेल तर ते विषाचं झाड सुद्धा तोडण्याचा त्याला अधिकार नाही. विषवृक्षोपी संवर्ध्य स्वयं छत्तुम असांप्रतम. एखाद्या माणसाने विषाचं झाड लावलेलं असलं तरी ते त्याला तोडण्याचा अधिकार नाही. मग प्रारब्ध कसं काय कोण बदलेल? विठ्ठला विठ्ठला हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एक सुभाषित आहे आणि ते सुभाषितकार फार सुंदर सांगतात, एक प्रकारे भाग्यच आहे. पिता रत्नाकरो यस्य लक्ष्मीर्यस्य सहोदरी शंखो भिक्षा टनम कुर्यात फलम भाग्यानुसारत. अगदी सुभाषितकार वर्णन करतात की समुद्रामधून 14 रत्न बाहेर आले आणि 14 रत्नांपैकी या ठिकाणी 2 रत्नांचा विचार करायचा. एक आहेत शंखदेव आणि एक आहेत लक्ष्मी माता. आधी पूर्वीच्या काळामध्ये जे गोसावी लोक असायचे, ज्या पद्धतीने आम्ही आळंदीमध्ये राहत असताना आजही राहत आहेत काही साधक मंडळी, किंवा भिक्षा पात्रा करता अर्थात मधुकरी करता, वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळ्या घरी जायचं आणि मधुकरी द्या किंवा भिक्षा द्या असं म्हणत आपलं उपजीविका त्यामध्ये भागवायचे. त्याच पद्धतीने पूर्वीच्या काळातले जे गोसावी लोक असायचे ते भिक्षा पात्रा करता प्रत्येक घरोघरी जायचे. पण ज्या पद्धतीने आम्ही मधुकरी द्या किंवा भिक्षा द्या असं न म्हणता ते काय करायचे? शंख वाजवायचे. अगदी या सुभाषितकारांचं म्हणणं असं आहे, पिता रत्नाकरो यस्य लक्ष्मीर यस्य सहोदरी. ज्याचा बाप समुद्र आहेत, अगदी ज्या बापाच्या उदरातून आपली बहीण आली ती साक्षात लक्ष्मी माता आहेत. अर्थात या लक्ष्मी मातेचा पतिदेव अर्थात द्वारकेचा राजा आहेत. अगदी नामदेवरायांचं चांगलं प्रमाण आहे, अगदी त्याला अनुसरत नामदेवराय सांगतात, मेहुना जयाचा द्वारकेचा हरी शंखदारो दारी भीक मागे शंखदारो दारी भीक मागे शंखदारो दारी भीक मागे मेवना जयाचा द्वारकेचा हरी शंखदारो दारी भीक मागे शंखदारो दारी भीक मागे शंखदारो दारी भीक मागे. मेहुना जयाचा द्वारकेचा हरी मेहुना जयाचा द्वारकेचा हरी
द्वारकेचा हरी, ज्याचा दाजी साक्षात द्वारकेचा राजा आहे, ज्याची बहीण साक्षात लक्ष्मी माता आहे. पण या शंखाचं प्रारब्ध बघा, या शंखाचं भाग्य बघा. पीठ मागणाऱ्यांसारखं घरोघरी भीक मागावं लागतं. विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून असं एक गृहस्थी की जो तुकोबरांच्या गाथेवरती चिंतन करण्याकरता प्रवृत्त झाला होता. रोज आता अधिक मास चालू आहे, प्रत्येक जण मंडळी काही ना काही साधना करत असतात, नामचिंतन करतात, ज्ञानेश्वरीचं पारायण करतात, गाथेचं पारायण करतात. त्याच पद्धतीने हा गृहस्थी सुद्धा तुकोबरांच्या गाथेचा पारायण करता प्रवृत्त झालेला गृहस्थी. एक दिवस त्याला शब्द सापडला की आता पीएचडी करण्याकरता निघालेला गृहस्थी होता. पीएचडी करायची म्हणल्यानंतर एम ए बी एड काहीतरी, एम ए बी एड झाल्यानंतर पुढे काहीतरी असतं. आता आम्हाला इथपर्यंतच माहिती, एम ए बी एड पर्यंत पुढे काय अजून माहित नाही. पीएचडी करण्याकरता निघाल्यानंतर एका शब्दावरती पीएचडी जर करायची असेल तर अनेक व्यक्तींना त्याचं संशोधन करून याचा अर्थ तुमच्या मतीप्रमाणे, तुमच्या बुद्धीप्रमाणे काय, प्रत्येकाचं लिहून घेत घेत त्याचं एक, प्रत्येकाचं एक वाक्य घेत घेत शेवटी एकाचा सिद्धांत मांडून पुढे त्याचं जायचं असतं. आणि मग तुकोबरांच्या गाथेवरती चिंतन करणारा व्यक्ती, एक दिवस त्याला असं वाटलं की आपण तुकोबरांच्या गाथेवरती चिंतन करावं. त्याला शब्द सापडला पारायण करत असताना, भाग्यवंत. आणि भाग्यवंत शब्द सापडल्यानंतर प्रत्येकाला विचारतोय, एका व्यक्तीला विचारतोय, कारण एकाला भाग्यवंत म्हणून जमणार नाही, कोणाला तरी एकाला, सगळ्यांना भाग्यवंत म्हणून जमणार नाही, कोणाला तरी एकाला भाग्यवंत म्हणायचं आहे. पण त्यासाठी प्रत्येकाला विचारणं गरजेचं आहे की बाबा तुमच्या मतानुसार भाग्यवंत कोण. प्रत्येकाला एकाला विचारत, पहिल्या एका बाबांना विचारलं, बाबा तुमच्या मतानुसार, तुमच्या बुद्धीनुसार भाग्यवंत कोण. त्यांनी सांगितलं ज्याच्या जवळ पैसा तो भाग्यवंत. लिहून घेतलं, ज्याच्या जवळ पैसा तो भाग्यवंत. दुसऱ्या व्यक्तीकडे गेला, बाबा तुमच्या मतानुसार भाग्यवंत कोण. त्यांनी सांगितलं ज्याच्या जवळ सत्ता तो भाग्यवंत. प्रत्येकाला विचारत विचारत अगदी महाराजांना विचारलं, तुमच्या मतानुसार भाग्यवंत कोण. अगदी मग त्यांनी सांगितलं ज्याला जास्त तारखा तो भाग्यवंत का, गायन क्षेत्रामध्ये ज्याचा आवाज चांगला तो भाग्यवंत का, मृदंग क्षेत्रामध्ये ज्याचं वादन चांगलं तो भाग्यवंत का. प्रत्येकाला विचारत विचारत 100-125 जणांना विचारलं. पण विचारल्यानंतर सगळ्यांना भाग्यवंत म्हणून जमणार नाही. मग कोणाला तरी एकाला म्हणायचं आहे. अगदी त्याही काळामध्ये तुकोबरांची ख्याती होती, आजही आहेत. जोपर्यंत चंद्र सूर्य जोपर्यंत ज्ञानोबराय तुकोबरांची ख्याती असेल तोपर्यंत चंद्र सूर्य राहणार आहेत. अशा तुकोबरांनाच आपण विचारावं. तुकोबरायांका तो गृहस्थी गेलेला आहे. तुकोबराय म्हणतात, बोला गृहस्थी काय म्हणणं आहे. काही नाही तुकोबराय, पीएचडी करण्याकरता निघालो होतो. मग अगदी रोज तुमच्या गाथेचं पारायण करतोय आणि त्या गाथेमध्ये शब्द सापडला भाग्यवंत, म्हणून एक असंच वाटलं की या शब्दावर पीएचडी करावी. मग पुढे काय विचार आहे. काही नाही, 100-125 जणांना विचारलं की बाबा तुमच्या मतानुसार भाग्यवंत कोण. पण सगळ्यांना भाग्यवंत म्हणून जमणार नाही, कोणाचं तरी एकाचा निवाडा तुम्ही तरी करा. तुकोबारांनी लिस्ट बघितली, प्रत्येकाचं नाव वाचतात, पैशावाला, सत्यवाला, ज्याला जास्त तारखा, सगळ्यांचे नाव वाचले. पण एकाचंही नाव घेतलं नाही. घेतलं कोणाचं, अभंगाचं पहिलं चरण. भाग्यवंत मानोतया, भाग्यवंत मानोतया हो, भाग्यवंत मानोतया, हा भाग्यवंत मानोतया, भाग्यवंत मानोतया, भाग्यवंत मानोतया, भाग्यवंत मानोतया.
गेले पंढरीराया तरले तरती हा भरगता तरले तरती हा भरगता तरले तरती हा भरगता त्याला आम्ही भाग्यवंत म्हणू जो पंढरी क्षेत्राचा राजा आहे. राया म्हणजे राजा आणि राणा म्हणजे राजा. पंढरी क्षेत्राचा जो राजा आहे अशा राजाला जे शरण जातील त्यांना आम्ही भाग्यवंत म्हणू. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी विठ्ठला विठ्ठला तुकोबारानं लोक म्हणतात ठीक आहे तुकोबर आहे पण हे पंढरपूर क्षेत्र नेमकी कुठे आहेत. नामदेवराय वर्णन करतात जम्बो या द्वीपा माझे एक पंढरपूर गाव जमया दिवा माझे एक पंढरपूर गाव द्वीपा माझे एक पंढरपूर गाव जमया दिवा माझे एक पंढरपूर गाव धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव चला 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 चल जाऊया खाया काही भोजन मागाया चला 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 जाऊ तया खाया काही भोजन मागाया चल जाऊया ठाया काही भोजन मागाया विठोबाचा धर्म जागो देवाच्या चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो सांगतात जम्बू या द्वीपा माझी एक पंढरपूर गाव किंवा मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. मृत्यू लोकात एक नगर आहे ज्या पद्धतीने आमचं सुद्धा एक नगर आहे कोणतं रामनगर असो त्याच पद्धतीने एक पंढरपूर क्षेत्र एक नगर आहे आणि अशा नगराचा जो राजा आहे अशा नगराचा जो अध्यक्ष आहे तो म्हणजे भगवान श्री पांडुरंग परमात्मा. आणि अशा पंढरी रायाला जे शरण जातील त्यांना आम्ही भाग्यवंत म्हणू. विठ्ठला विठ्ठला तुकोबारांना लोक प्रतिप्रश्न करतात ठीक आहे तुकोबाराय पंढरपूर क्षेत्राचा जो राजा आहे त्याला आम्ही शरण जावं आणि तो मग आम्हाला भगवान परमात्मा किंवा तुम्ही आम्हाला भाग्यवंत म्हणाल ठीक आहे पण तुकोबाराया शरण जायचं तरी नेमकी कसं त्याचे काहीतरी आम्हाला उपाय सांगा ना की भगवंताला शरण जात असताना कसं गेलं पाहिजे. तुकोबाराय 3 पद्धतीने शरण सांगतात कसं गेलं पाहिजे. आपल्या कायेने अर्थात आपलं सगळं शरीर भगवंताला अर्पण करून दिलं पाहिजे. नंतर आपली वाचा भगवंताला अर्पण करून दिली पाहिजे आणि आपलं चित्त मन आपलं भगवंताला अर्पण करून दिलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला तुकोबाराय सांगतात की या शरीरानं भगवंताला कसं शरण जावं. तुकोबाराय सांगतात करीन सेवा करे चाले न मी पायी 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 आणि कणवचे ठाई तुझं लीन आणि कणवचे ठाई
करी चालेन मी पायी आणि न वजे ठाई तुझं विन तुझ्या धामा व्यतिरिक्त मी अन्यत्र या शरीराला कोणत्याही धामाकडे अर्थात कोणत्याही स्थानापर्यंत नेणार नाही ही झाली कायेन सेवा वाचेन सेवा करत असताना सेवा ते आवडी उच्चारावे नाम किंवा हे माझे वाचे गोड नाम विठोबाचे अगदी तुकोबर आहे आपल्या सकल इंद्रियाला सांगत असताना तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख किंवा डोळे भरून या पाहिन तुझे मुख किंवा कान भरून या ऐकेन तुझी कीर्ती अगदी मनात येते धावगी सकल इंद्रियांना तुकोबराय सांगतात आणि शेवटी तुकोबराय म्हणतात की तिसऱ्या पर्यायाने भगवंताला कसं शरण जायचं तुकोबराय सांगतात आपल्या मनाने भगवंताचं चिंतन करावं तुकोबराय वर्णन करतात तुका माने देवा चिंतन हे तुझी सेवा चिंतन हे तुझी सेवा चिंतन हे तुझी सेवा तुका मने देवा चिंतन हे तुझी सेवा चिंतन हे तुझी सेवा चिंतन हे तुझी सेवा तुका म्हणे देवा चिंतन हे तुझी सेवा एक प्रकारे ही सेवा आहे ठीक आहे तुकोबराय मग आम्हाला भगवान परमात्मा भाग्यवंत म्हणेल का अर्थ तुकोबराय म्हणतील का तुकोबराय म्हणतात का म्हणणार नाही ठीक आहे तुकोबराय लक्षण सांगितलं पण लक्षणाच्या माध्यमातून आम्हाला काही फळ काय प्राप्त होईल ते फळ तुकोबराय अभंगाच्या द्वितीय अर्थ दुसऱ्या चरणात तरले तरते आपरे वसा तरले तरती आपरे वसा तरले तरती आपरे वसा तरले तरती हरि विठोबार कुमार 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 जसं प्रत्येक ठिकाणी लेडीज फर्स्ट असते जेवणाला पहिले कोण बसते हा आता तुम्ही म्हणणार पुढं मी पुढं म्हणणार आणि तुम्ही माग म्हणणार बघू कोणाचा आवाज ज्यांना ज्यांना वाटतं आपण लेडीज आहे महिला आहे त्यांनी हात वर करून भजन करायचं हा बघू कोणाचा आवाज वर होतो नंतर मुख्य प्रयोजन आहे त्याची काळजी काय करायची नाही हा जय विठोबा रखुमाये जय विठोबा रखुमाये मागच्या म्हणत नाही आता इकडं
कोणी हा कमी नाही पडलं पाहिजे हा? जय विठोबार कुमाये वा जय विठोबार कुमाये तुमचं स्वरात आमचं जोरात विठाला 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 हरी विठाला 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 कुंडलिक प्रदारी विठाल तुकाराम महाराज की जय हरी विठाला 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 तुकोबारांना लोक म्हणतात का हो तुकोबाराय? संकेत दिला बुवा नंतर जेवण लक्षण सांगितलं पहिल्या चरणाच्या माध्यमातून त्याचं काही फळ सांगा ना. तुकोबराय सांगतात तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. भगवंताच्या नामचिंतनाच्या माध्यमातून कित्येक जण तरुण गेलेले आहेत, आजही तरत आहेत, येणाऱ्या काळामध्ये सुद्धा तरत आहेत. आणि सांगत असताना हा भरवसा तुकोबराय शब्द आवर्जून वापरतात. तुकोबराय म्हणले असे तरले तरती भरवसा, पण लोकांनी परत प्रश्न केला असता अनुभव आहेत का तुमच्याकडे काही, पण तुकोबराय सांगतात हा भरवसा. मी तुम्हाला भरवशाने सांगतो की बाबांनो कित्येक जण तरुण गेलेले आहेत. तुकोबारांना लोक म्हणतात तुकोबाराय कित्येक सांगण्यापेक्षा एखादं सांगा ना. भगवंताच्या नामचिंतनाच्या माध्यमातून एखादं कोणतरी तरुण गेले असं की बाबा ज्याचा उद्धार झालाय ते एखादं कोणाच तरी दृष्टांत सांगा ना. अगदी दृष्टांत सगळ्यांचा परिचय आहेत. वाल्या कोळ्याचं जीवन चरित्र प्रत्येकाला माहित आहे. काय त्याचं सुदैव, नारद महर्षी त्या वाटेने येत आहेत. आल्यानंतर नारदजींना म्हणतो निकालो, तुमच्या जवळ काय जेवढं धन दौलत आहे ते सगळं काढा, नाही तर मरण्यासाठी तयार व्हा. नारदजी आता ते नारदजीच होते. नारदजी म्हणतात माझ्याकडे विना आहेत, कर भजन, एकच धन आहे ते म्हणजे भगवंताच्या नामचिंतनाचं आहे. आणि धनाचा विचार करत असताना तुकोबाराय सांगतात न सरे लुटिता मागे बहुतांनी, मागे कित्येक जणांनी या भगवंताच्या नामचिंतनाला लुटलेलं आहेत, घेतलेलं आहेत. तू सुद्धा घे आणि त्याचा आनंद स्वीकार कर. तुकोबारांना नारद महर्षींना तो वाल्ला कोळी म्हणतोय हे काय सांगू नका, रोकड कॅशर काय आहेत ते काढा, नाही तर मरण्यासाठी तयार व्हा. नारदजी सांगतात अरे वाल्या किती पाप करशील, किती हत्या करशील, एक ना एक दिवस हे सगळं भोगावं लागणार आहेत. नारदजीनं तो छातीला हात टोकून सांगतो नारदजी हे भोगण्याकरता काय हा पठ्या एकटा नव्हे, मग घरी आई आहेत, घरी वडील आहेत, घरी पत्नी आहेत, घरी मुलं बाळ आहेत, हे सगळ्या पापामध्ये ते सहभागी होतील. अर्थात ते भोगण्याकरता आहेत. ज्या अर्थी मी त्यांना कमवून हे कसं तरी घालतोय ते पाप असू पुण्य असू त्यामध्ये ते सहभागी होतील. नारदजी सांगतात घरी जा आणि त्यांना विचारून ये. नारदजींच्या वचनावर विश्वास नव्हता म्हणून नारदजींना झाडाला बांधून ठेवलं आणि घरी गेला. आईला विचारलं आई हे सगळं कमवून आणतोय, त्या पुण्य असू किंवा पुण्याच्या माध्यमातून असू पापाच्या माध्यमातून असू ते सगळं कमवून आणत असताना त्यामध्ये पापामध्ये तू सहभागी होशील का? आईने सांगितलं बाळा जोपर्यंत तुझं वय नव्हतं, अर्थात 25 वर्षापर्यंत शास्त्र वर्णन करतं प्रथमेनार्जिता विद्या द्वितीयेनार्जितम धनम. अगदी पहिल्या 25 वर्षापर्यंत एखाद्या विद्यार्थ्याने विद्या अर्जन करावी, अर्थात विद्या कमवावी. 25 ते 50 वर्षापर्यंत त्याने काय करावं, धन मिळवावं. मग आईने सांगितलं 25 वर्षापर्यंत जोपर्यंत तू शिकत होता तोपर्यंत तुझं पालन पोषण आम्ही केलं. आता तुझं कर्तव्य आहे आमचं पालन पोषण करणं. ते कसं करतोय, कुठून आणतोय याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही. आईनं आपला हात बाजूला काढला का अगदी नामदेवराय वर्णन करतात की 9 मास गर्भवासी कष्ट झाले तया मातेची, ते निष्ठुर झाली कैसी अंती दूर राहिली. नामदेवराय सांगतात की अगदी 9 महिने 9 दिवस ज्या आईने आपल्याला आपल्या उदरामध्ये सांभाळलं, पण आपला अंतकाळ ज्यावेळेस जवळ येतो त्यावेळेस ती आई सुद्धा आपला हात बाजूला काढून निघून जाते. जीवी बापाशी आवडी, वडिलांचा विचार करत असताना ज्या वडिलांच्या खांद्यावर बसून आपण आपलं बालपण घालवलं नव्हे, ज्या वडिलांच्या ताटामध्ये आपण बसून खाल्लं नव्हे नव्हे, ज्या वडिलांनी आपल्याला स्वतःच्या हाताने घास भरवला ते वडील सुद्धा स्वतःच्या पत्नीकडे आला. आता पत्नीचा विचार करत असताना शास्त्र सांगतात एखाद्या राजाने अर्थात राजाच्या प्रजेने जर पाप केलं तर ते प्रजेचं पाप राजाला भोगावं लागतं. एखाद्या शिष्याने जर पाप केलं तर शिष्याचं पाप गुरुला भोगावं लागतं. आणि एखाद्या स्त्रीने जर पाप केलं
तर ते स्त्रीचं पाप एखाद्या परपुरुषाला अर्थात तिच्या पतिदेवाला भोगावं लागतं. ऐका गंमत ऐका, हसण्यासारखी गंमत आहे. एखाद्या पतिदेवाने पुण्य केलं तर त्याचं अर्ध पुण्य तिला मिळतं, म्हणजे अर्थात त्याच्या पत्नीला. आणि त्याच्याकडून जर पाप घडलं तर ते पाप त्याला भोगावं लागतं. बघा बरं का गंमत आहे. आणि तिनं जर पुण्य केलं तर ते पुण्य तिलाच राहतं, आणि तिनं जर पाप केलं तर तिचं पाप अर्ध याला भोगावं लागतं. विठाला विठाला हरी विठ्ठल तिनं सुद्धा हात बाजूला काढून घेतला. मुलं बाळ लहान होते, पश्चाताप झाला, नारदजींकडे धावत आला. नारदजी, या पापातून सोडवणारे एकमेव तुम्हीच आहात. नारदजींना झाडाला बांधलं होतं, सोडलं. नारदजी म्हणतात राम म्हण. राम म्हणता येणार. आयुष्यभर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला फक्त मारा मारा मारा. नारदजी म्हणतात मारा म्हण. मारा म्हणत म्हणत पुढे त्याचं राम झालं. मला एकच वाक्य सांगायचंय, ज्या भगवंताचं नामचिंतन केलं, कोणाचं केलं? रामाचं नामचिंतन केलं, त्या देवाला आपण सांगू तसं वागावं लागलं. ही भगवंताच्या नामचिंतनाची ताकद आहे. विठाला विठाला करले तरती हा भरवसा. आजही कित्येक जण आपल्यासारखे भगवंताच्या नामचिंतनाच्या माध्यमातून करत आहेत. नवे नवे आपण जेवढे आहात या मृत्यू लोकामध्ये, ते प्रत्येक जण या भगवंताच्या नामचिंतनावर तरत आहात. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा प्रत्येक जण तरणार आहे. तुकोबा ही भरवशाने सांगतात. का हो तुकोबाराया, यातून आम्हाला काही प्राप्त होईल का? कारण नामचिंतनाच्या साधनेचा विचार करत असताना नामचिंतनाची साधना अशी आहे की आपण नामचिंतनाच्या माध्यमातून जे आपण आपल्या मनामध्ये येईल ते आपल्याला मिळू शकतं. अगदी नामचिंतनाच्या माध्यमातून पापाचा निवाडा करत असताना तुकोबरांची भाषा किती कसं आहेत, सुलभ आहेत. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरे, जन्मांतरातला पापाचा नाहीसा करणारा एकमेव भगवंताचं नामचिंतन आहेत. मग तुम्ही काही करा, राधा म्हणा, कृष्ण म्हणा, हरी म्हणा, विठ्ठल म्हणा, श्रीहरी महाराज म्हणा, पण काही पण म्हणा, पण म्हणा. ज्ञानोबराय वर्णन करतो, हरी उच्चारणे अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे. अगदी या अभंगाचा विचार करत असताना कधी कधी थोडासा बारकावा महाराज जाणवतं. काय ज्ञानोबराय सांगतात की एका हरीचं उच्चारण केल्यानंतर आपल्या अनंत पापाच्या राशी जातील. त्या काळामध्ये ज्ञानोबरांच्या मनामध्ये थोडी शंका आली असेल. आता आपल्या समोर बसलेला जो समाज आहे, ज्ञानोबरांसमोर जो बसला होता, त्यांना कळेल. पण येणाऱ्या काळामध्ये जर लोकांना याचा हा सिद्धांत जर कळाला नाही तर मग काय करायचं? ज्ञानोबरांनी दृष्टांत दिला, तृणाग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. एखाद्याला वाटलं की आता वैरण ज्वारी सोंगल्यानंतर जसं आपण त्याची वळई सुडी रचून ठेवतो, एखाद्याला वाटलं, वाटू नये पण वाटलं, सगळी वैरण जाळायची. मी काय म्हटलंय, वाटू नये पण वाटलं. 500-1000 कडबा असेल तो, किती काड्या पेट्या लागतील? एक काडी पेटी. एक काडीपेक्षा एक अग्नीचा स्पर्श जरी झाला तर सगळ्या कडबा जाळण्याची ताकद त्या अग्नीमध्ये असते. त्या पद्धतीने एक हरीचं उच्चारण केल्यानंतर, भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर आपल्या अनंत पापाच्या राशी तक्षणी लगेच नाहीशा होतात. विठ्ठला विठ्ठला पुराणातला प्रसिद्ध श्लोक आहे. अगदी पुराण वर्णन कर्तव्य मुनी. नाम नोस्ती यावती शक्ती पाप निरारणे हरे हे तावत कर्तुम न शक्नोती पातकम पातकी जनहा. पातकी मनुष्य जितकं पाप करू शकत नाही तितकं पाप घालवण्याची ताकद एका देवाच्या नामचिंतनात आहे. अर्थात उदाहरण पाठीमागे गेलं, वाल्या कोळ्याचं बघा, इतकं पाप केलं पण ते पाप घालवण्याची ताकद एका देवाच्या नामचिंतनात आहे. अगदी नाथ महाराज वर्णन करतात, जेवढी नामाची शक्ती तेवढे पाप नाही त्रिजगती. हे उद्धव ऐक, जेवढं पाप आहे तेवढं पाप घालवण्याची ताकद सुद्धा तिन्ही लोकांमधलं भगवंताच्या नामचिंतनामध्ये आहे. स्वर्गाचा विचार करा, पृथ्वी लोकाचा, पाताळ लोकाचा, जितकं पाप पाहायला मिळेल तितकं सगळं पाप घालवण्याची ताकद एका देवाच्या नामचिंतनात आहे. विठ्ठला विठ्ठला हो तुकोबाराय. मग या नामचिंतनाच्या माध्यमातून आम्हाला काय प्राप्त होईल?
आणि पण ते नामचिंतन करण्याचा अधिकार कोणाला आहे त्याचे उत्तर तुकोबराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात. भुक्ती मुक्तीचे स्थळ, भुक्ती मुक्तीचे ते स्थळ, ते मोक्तीचे ते स्थळ, भुक्ती मुक्तीचे ते स्थळ. तिसऱ्या चरणात सांगतात भुक्ती मुक्तीचे ते स्थळ, ते स्थळ मुक्तीचंही आहे आणि ते स्थळ मुक्तीचं देखील आहे. अगदी नारायण हरी, नारायण हरी. पुढे काय भुक्ती मुक्ती चारी घरी त्याच्या. विठ्ठल विठ्ठल तुकोबराय पुन्हा प्रश्न आहे नाम चिंतन करण्याचा अधिकार कोणाला. सामान्यतः सामान्य व्यक्ती जरी असला तरी त्याला भगवंताच्या नामचिंतनामध्ये अधिकार आहे. ज्या पद्धतीने पहिलीत बसण्याकरता 7 वर्षाचा अधिकार लागतो, दाखला करायचा सगळं सगळं तयार करून नंतर पहिलीत बसण्याचा अधिकार मिळतो. अजून थोडं पुढे बोलतो, वेदांत शास्त्र शिकण्याकरता सुद्धा अधिकार लागतो. अजून पण भगवंताच्या नामचिंतना करता अधिकार लागत नाही. तुकोबराय सांगतात सकळांशी येते आहे अधिकार, 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 सकळांशी येते आहे अधिकार. सकळांशी येते आहे अधिकार, सकळांशी येते आहे अधिकार. योगे अवतार हरीच्या नामे, हरी योगे अवतार हरीच्या नामे. कलियुगे उतार हरिता नामे, कलियुगे उतार हरिता नाम. तुकोबराय सांगतात सकळांशी येते आहे अधिकार. मग दाजीने सहज प्रश्न केला, देवाचं नामचिंतन करण्याकरता काही अधिकार लागतो का? दाजींना सांगितलं याचं उत्तर मी कीर्तनाच्या माध्यमातून देईन. प्रत्येकाला अधिकार आहे, पण प्रत्येकाला का हो तुकोबराय सगळ्यांना अधिकार आहे. ते म्हणतात की सकळांशी येते आहे अधिकार, पण सगळ्यांच्या माध्यमातून कोण कोण तुकोबराय सांगतात या रे लहान थोर यारे यारे लहान थोर, जाती भलते नारी नर, जाती भलते नारी नर. करावा विचार न लगे फिरता कोणास, हे करावा विचार न लगे फिरता कोणास, कोणास. यारे या प्रत्येक जण या, कोण कोण या, लहान या थोर या, अगदी नुकतंच जन्माला आलेलं बाळ सुद्धा भगवंताच्या नामचिंतनाचा अधिकार त्याला देखील आहे. यारे लहान थोर थोर व्यक्ती त्यांना सुद्धा भगवंताच्या नामचिंतनाचा अधिकार आहे. याती फलती नारी नर. तुकोबराय सांगतात याती, याती शब्दाचा अर्थ आहे जात, अर्थात कुळ. तो कोणत्याही जातीचा असला, कोणत्याही कुळाचा असला, त्याला भगवंताच्या नामचिंतनाचा अधिकार आहे. तुकोबराय सांगतात तुका म्हणे भलते याती
विठ्ठलाची ती तो धन्य. प्रश्न केला कोण धन्य आहेत? कह धन्य. सांगितलं तो धन्य ज्याच्या चित्तामध्ये भगवंताचं नाम चिंतन आहे तो धन्य. अजून यातायाती धर्म नाही विष्णुदासा निर्णय हा ऐसा वेद शास्त्री. भगवान परमात्मा जात कुळ काही पाहत नाही, फक्त आपल्या अंतःकरणामधला पवित्र भाव पाहतो, पवित्र श्रद्धा पाहतो. विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठला सुदाम देवाचं काय बघितलं होतं? मुष्टी पोहे घेऊन या, त्याचे बेटी लागे गेला, शुद्ध भाव देखून या, गाव सुनियाचा दिला. एका आश्रमामध्ये, एका संदीपनी आश्रमांच्या गुरुकुलामध्ये राहत असताना, तब्बल 12 वर्ष राहत असताना अगदी देवाचं जीवन चरित्र सुदाम देवांना माहित होतं. सुदाम देवांचं जीवन चरित्र देवाला माहित होतं. आता 12 वर्ष राहिले म्हणजे काय थोडे राहिले का बरं? एका ताटात खाणारे. आणि मग रोज सुदामदेव आपल्या पत्नींना भगवंताचं जीवन चरित्र सांगायचे. माझा देव असा, माझा मित्र असा, माझा हा सखा तसा. एक दिवस पत्नी रागाने म्हटली, आपली परिस्थिती तुम्हाला माहितीच आहे म्हटले, एक दिवस जा त्या देवाकडे काहीतरी आणा. शास्त्र वर्णन करतं 4 माणसांकडे जात असताना, 4 व्यक्तीकडे जात असताना मानवाने रिकाम्या हाताने जाऊ नये. एक देवाकडे जात असताना माणसाने कधी रिकाम्या हाताने जाऊ नये, काहीतरी घेऊन जावा. काही नेता नाही आलं तरी चालेल, पण आपला पवित्र भाव, आपली पवित्र श्रद्धा भगवंताकडे घेऊन जावी. एक आहेत देव, दुसरे आहेत संत, काय संत, तिसरे आहेत आपले गुरुंकडे जात असताना कधी रिकाम्या हाताने जाऊ नये. आणि चौथं सांगितलं आजारी व्यक्तीकडे नाही, काहीतरी पार्लेचा मारे नाहीतर खारी काहीतरी घेऊन जावं. म्हणून सुदाम देवाने आपल्या पत्नीला सांगितलं काहीतरी असं तर दे. आता पाहुण्या करता आपल्याकडे पोहे आणतात. सुदाम देवाचे शेवट काहीतरी थोडेफार पोहे राहिले होते. उपरण्यामध्ये गुंडाळे, फाटके तुटके कपडे होते अंगावर. द्वारपाळाने 2 वेळेस काढून दिलं. सांगितलं शेवटी भगवंताला सांगा मित्र आलाय तुमचा. काय नाव सांगतोय? सुदामा. भगवंताने राजगादीवरती कधी न उठणारा भगवान परमात्मा राजसिंहासनावर उठला, पळत पळत सुदामदेवांना घेऊन आला. आणल्यानंतर सुदामदेव कशासाठी आले होते? भगवंताकडे काहीतरी. पत्नीने सांगितलं काहीतरी द्या थोडंफार. भगवंताने सुदामदेवांना सगळं खाऊ पिऊ घातले, स्वतःचे 56 भोग सुद्धा सुदामदेवाला दिले. आणि नंतर शेवटी सुदामदेवाला विचारलं काय आणलंय? आता पोहे. आता ज्या देवाने आपल्याला 56 भोग खाऊ घातले त्या देवाला आपण नुसते कोरडे पोहे कसे द्यावं बरं? सुदामदेवाला लाज वाटू लागली. आणि मग आता तो भगवान परमात्मा आहे. मुंगी के पाव में घुंगरू बसता है वो ईश्वर सुनता है. विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल ईश्वर म्हणाला काय अडचण असो. मुंगीच्या पायामध्ये घुंगरू वाजतंय त्या भगवंताला सुद्धा कळतंय. आणि भगवंताने सांगितलं नाही नाही, वहिनीने काहीतरी दिलं आहे. दिलं म्हटल्यानंतर आता शेवटी म्हटलं या आता म्हटल्यानंतर सुदामदेव म्हणतात आपण ज्याच्यासाठी आलो होतो ते देवानं दिलं नाही, बरं मागावं तरी कसं? देव आहेत, राजा आहे मोठा, पण भगवंताने भाव जाणला होता. गाव सोनियाचा दिला. अगदी आपल्या मनामधला, कारण दान देणारा फक्त तो एकच आहे. अगदी दान देणारे विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शूर दाता. दान देणारा 3 गुणांनी संपन्न असणारा असावा. जाता तेवढं सांगतो, मला वाटतं वेळ होत आलेली आहे, सेवा संपवतो. दान देणारा 3 गुणांनी संपन्न असावा. काय काय? एक तो औदार्य संपन्न अर्थात तो उदार असावा. दुसरं तो सामर्थ्यवान असावा. आणि तिसरं तो स्वतंत्र असावा. ऐका बारकाईने ऐका. उदार आहेत पण सामर्थ्य आहेत, पण बायकोच्या पारतंत्र्यात दान देऊ शकत नाही. काय? उदार आहे, देण्याचं सामर्थ्य आहेत, पण बायकोचे आपल्याला अनुभव नाही त्याचा, त्याच्यामुळे आपलं काय सांग असो. बायकोच्या पारतंत्र्यात दान देऊ शकत नाही. उदार आहेत, नवे स्वतंत्र आहेत, पण देण्याचं सामर्थ्य नाही. सामर्थ्य आहेत, स्वतंत्र आहेत, पण उदार नाही. पण या 3ही गुणांनी संपन्न असणारा म्हणजे आमचा पांडुरंग परमात्मा आहे. विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शूर दाता. दान देणारे भरपूर आहेत, पण भगवान परमात्मा हा दान शूर आहे. काय? दान शूर आहेत. काय? लाखो विद्यार्थी परीक्षेला बसतात 10वीच्या 12वीच्या. सगळ्यांचाच पहिला नंबर येतो का बरं? सगळ्यांचा पहिला नंबर आल्यानंतर मग अवघड होईल थोडं. सगळ्यांचा पहिला नंबर येत नाही, कोणाचा तरी
एकाचा येतो. त्या पद्धतीने दान देणारे भरपूर आहेत, पण त्या दान देणाऱ्यामध्ये माझा पंढरीराव श्रेष्ठ आहेत. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठला विठ्ठला हरी विठ्ठल हो, अगदी अजून देवाचा विचार करत असताना मुळात त्याला देवच म्हणू नये. पुढं वाक्य तुम्हाला पटणार नाही. तुकोबरा सांगतात, बळिया माझा पंढरीराव तो हा देवांचाही देव. पंढरीराव कोण आहेत? पांडुरंग परमात्मा हा देवांचा देव आहे. हजारो पैलवान आपल्याला पाहायला मिळतात, पण त्या पैलवानामध्ये एखादा इंद केसरीच असतो. त्याच पद्धतीने लाखो देव आहेत, पण त्या देवामध्ये माझा देव श्रेष्ठ रूपाने आहेत. विठ्ठल विठ्ठल. हरी विठ्ठल उदार आहेत भगवान परमात्मा, उदार आहेत, सामर्थ्य आहेत. तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझी आवळे. अगदी ज्ञानोबराय सांगतात, आकाशी सर्वत्र वसावे, वायुने नाव बरे उगी नसावे, पावके दहावे वर्षावे जळी. अगदी पर्वतांना सांगितलं तुम्ही इथंच थांबायचं. हे जे पर्वत दिसतात ना, डोंगर, ते भगवंताने सांगितलं इथं तुम्ही थांबा. भगवंताने जर सूर्याला सांगितलं तू यांना आज प्रकाश देऊ नको. जे हवा आपल्याला, आपण फक्त हवा करतो, पण आपण फक्त हवाच करतो, पण भगवान परमात्म्याने जर या हवेला वाऱ्याला सांगितलं तू इथंच थांब, तू थांबू शकतो. ऐसा जो समर्थ तो मी जगाचा ना. तो भगवान परमात्मा उदार आहेत, सामर्थ्य आहेत आणि स्वतंत्र आहेत. अशा भगवान परमात्म्याला आपण प्रत्येकानं शरण जा. म्हणून भोळे भाविका निर्मळ भगवंताच्या नामचिंतनाचा अधिकार प्रत्येकाला आहे. का हो तुकोबराय, सगळं तुम्ही सांगितलं, पण अजून कोणाला अधिकार आहे? तुकोबराय पुढे जाऊन सांगतात, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, नवे नवे चांडाळाही अधिकार, बाळे नारी नर आदी करुणी वेश्या. विठ्ठल विठ्ठल. हरी विठ्ठल भगवंताच्या नामचिंतनाचा अधिकार प्रत्येकाला आहे. ते नामचिंतन आपल्या जीवनामध्ये आपण करणं आवश्यक आहे. ऐका, जीवनात ज्याला आपण खरी संपत्ती समजतो ती आपल्या जीवनातली खरी संपत्ती नाही. जीवनात ज्याला आपण खरी विपत्ती समजतो ती आपल्या जीवनातली खरी विपत्ती नाही. मग महाराज, जीवनातली खरी संपत्ती नेमकी कोणती आणि जीवनातली खरी विपत्ती कोणती? शास्त्रकार वर्णन करतात, विपदो नैव विपदः, संपदो नैव संपदः, विपद विस्मरण विष्णू, संपद नारायण स्मृती. जीवनातली खरी संपत्ती जर काय असेल, सुख जर काय असेल, भगवंताचं नामचिंतन आपल्याकडून सातत्यानं घडणं ही आपल्या जीवनातली फार मोठी संपत्ती आहे. मग विपत्ती कोणती, दुःख कोणतं, की त्या देवाला आपण विसरतोय, ही आपल्या जीवनातली फार मोठी विपत्ती आहे. पण ऐका, तुकोबराय सांगतात, देवा ज्या सुखामध्ये, ज्या संपत्तीमध्ये मी राहतोय, त्या सुखामध्ये, संपत्तीमध्ये जर देवाचा आठव होत नसेल तर ते सुख आणि ते संपत्ती काय उपयोगाची. आगी लागो तया सुखा, जेने हरिनय मुखा, मज होत का विपत्ती, पांडुरंग राहोची. देवा ज्या सुखामध्ये, ज्या संपत्तीमध्ये मी राहतोय, त्यामध्ये जर देवाचा आठव होत नसेल, आगी लागो तया सुखा, देवा त्या सुखाला आग लागू दे. पण कोणत्या? जेने मुखा हरी नाही, ज्या मुखामध्ये देवाचं नामचिंतन नाही, त्या सुखाला काय लागू दे? आग लागू दे. अगदी विपत्तीचा विचार करत असताना भोपाळ्याच्या अभंगामध्ये आहे की, जळोत ती येथे उपजविती अंतर आहे, सायासाची जोडी माझे तुमचे पाय. देवा जळोत ती सगळे जळू दे. काय काय? तुमच्यात आणि माझ्यात जे अंतराय निर्माण होत असतील ते सगळे जळू दे. म्हणून मुक्तीचे ते स्थळ भोळे भाविका निर्मळ. प्रत्येकाला देवाच्या नामचिंतनाचा अधिकार आहे. का हो तुकोबराय, अगदी भगवंताला शरण गेल्यानंतर त्याला तुम्ही भाग्यवंत म्हणाल. त्याच्या नामचिंतनाच्या माध्यमातून प्रत्येक जण तरुण जाणार आहेत. नवे नवे 2 स्थळ प्राप्त होतात, एक भुक्तीचं प्राप्त होतं, एक मुक्तीचं प्राप्त होतं. नामचिंतनाचा अधिकार नुकतंच जन्माला आलेल्या बाळापासून ते वयोवृद्ध म्हाताऱ्या माणसापर्यंत आहेत. सगळं सांगत असताना तुमच्याकडे काही पुरावा आहेत का? लोकांचा प्रश्न फार चांगला होता. तुकोबराय म्हणतात, एक काय, अनेक पुरावे घ्या. अभंगाचं शेवट. गायली पुराणे, 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 गायली
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हरे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम शेवटी तुकोबरायांना प्रश्न केला, तुकोबराय सगळं सांगत असताना तुमच्याकडे काही बरं वाटलं सगळ्यांना? जसं एखादं फुल फुलावं फुलल्यानंतर चांगलं दिसतं त्या पद्धतीने ज्ञानेश्वर माऊली झाल्यानंतर प्रत्येकाचे चेहरे असे कसे पहिले पण फुललेले होते पण एवढे नव्हते. असं ऐका झाला. तुकोबरायांना प्रश्न केला शेवटचा, तुकोबराय सगळं सांगत असताना तुमच्याकडे काही पुरावा आहेत का? जसं आपण म्हणतो बाबा मी ऐकलंय त्याच, पण ऐकल्यानंतर आपण म्हणतो बा डोळ्याचा आणि कानाचा चारच बोटाचा अंतर आहे. तसं तुकोबरांना लोकांनी प्रश्न केला सांगत असताना सगळं तुमच्याकडे काय पुरावा आहेत का? तुकोबराय सांगतात गाईले पुराणी तुका म्हणे वेदवाणी. अगदी पुरावा देत असताना 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण ज्याचं वर्णन करतात तो हा भगवान परमात्मा. अगदी कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विषाद उदंड गाती. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायात म्हणतात की अगदी चहुवेदी जाण साई शास्त्री कारण 18 पुराण ज्यासी गाती तो हा भगवान परमात्मा की ज्याचं वर्णन 4 वेद करतात 6 शास्त्र करतात 18 पुराण करतात. अशा भगवान परमात्म्याला आपण प्रत्येक जण शरण जा. नवे नवे तो आपला उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. पण झालेली चिंतन सेवा याच ठिकाणी समर्पित करतो. उपस्थित सर्व भजनी मंडळ असेल, गायनाचार्य आमचे हरिभक्त परायण प्रवीण महाराज असतील की आमच्या परिसरात म्हणजे पाटोळ परिसर म्हणजे खाली लांब नाही पण थोडं परिसर म्हटलं की तो अजून वरचा पट्टा येतो. सातत्याने आम्ही त्यांना बोलवतच असतो नेहमी. अगदी दोघांच्या आवाजाचा जर डिफरन्स जर बदल पाहायचा झाला 1% सुद्धा काय, मी हर्षल मारा आमचे सचिन दाजे रोज व्हिडिओ बघतो पण दोघांमध्ये साम्य जर बघायला झालं तर काहीच आवाजात बदल नाही. दोघांच्या आवाजात अगदी सारखेच आहेत आणि आवाज सारखे करताना थोडं ते पण सारखं पाहिजे. त्यात आमचे आदरणीय सचिन महाराज असतील आणि तिघांचा संदर्भ जुळत असताना आमचा सचिन दादा आहेत. गोड अशी ज्याची साऊंड सिस्टीम आहेत असा आमचा सचिन दादा आहेत आणि आदरणीय महाराज आहेत, भजनी मंडळ सगळं आहेत. आणि एक सूचना अशी द्यायची की पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने आदरणीय भगीरथजी महाराज काळे असतील, आदरणीय योगेश महाराज आवड असतील, आदरणीय रमेश महाराज आवड असतील आणि आम्ही स्वतः आम्ही 4 जण मिळून एक पंढरपूर क्षेत्रामध्ये अधिक मासाच्या निमित्ताने परवा 30 तारखेपासून ते 6 तारखेपर्यंत भगवंताच्या चरण सानिध्यामध्ये सप्ताह आयोजित केलेला आहे. आणि त्या सप्ताहामध्ये आपण प्रत्येकानं यावं. त्यामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण आहेत, 4 ते 5 प्रवचन आहेत, कीर्तन आहेत. आणि तुम्ही म्हणाल हे सगळं आणि 2 टाइम कीर्तन 1 टाइम नाही. मग तुम्ही म्हणाल पारायण आहे 2 टाइम कीर्तन 1 टाइम प्रवचन आहे, याची व्यवस्था काय? ते सुद्धा 1 टाइम नाश्ता आहेत, 2 टाइम जेवण आहेत आणि देत असताना सगळं पोटभर आहेत. राहण्याची उत्तम सोय आहेत पंढरपूर क्षेत्रामध्ये. आपण प्रत्येकाने या 8 दिवस या, 7 दिवस या, 6 दिवस या, 5 दिवस या, 4 दिवस या, 3 दिवस या, 2 दिवस या, नाही का तर 1 दिवस तरी आपली हजेरी लावा. पॉम्पलेट आता मला वाटतं नळवाडीचं कुणी आला असेल तर त्यांनी घेऊन जा. महाराजच नेतील पण तरी पण अजून कुणी आला असेल 1-2 पॉम्पलेट घेऊन जा. चासचे मी आदरणीय आपल्या हर्षल महाराजांकडे देतो आणि आपल्या कासरवाडीचे इथं लावून द्या. प्रत्येकानं हजेरी लावा. कारण पुरुषोत्तम मास आहेत. मासाच्या निमित्ताने आपलं प्रत्येकाचं पारायण घडेल. अधिकस्य अधिकम फलम जर आपल्याला मिळवायचं असेल तर भगवंताचं काहीतरी नामचिंतन घडावं, त्यामध्ये पारायण घडावं आणि सगळी सोय त्या ठिकाणी राहणार आहेत. प्रत्येकाने या. झालेली चिंतन सेवा सगळ्यांच्या चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्णविराम. तुकाराम तुकाराम.